2 डिसेंबरपासून खंडोबांचा षड्रात्र उत्सव सुरू होतोय. घरोघरी ज्यांचं कुलदैवत खंडोबा आहेत त्यांच्याकडे घटस्थापना केली जाईल. पण खंडोबांची हीच घटस्थापना नक्की कशी करावी, या घटस्थापनेचा संपूर्ण पूजाविधी काय असतो, हे आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. घटस्थापनेला प्रारंभ करूया. आपापल्या पूजनातला दीप तेवढा प्रज्वलित करून घ्या. प्रथम दिवा आणि धूप प्रज्वलित करून घ्या. पुरुषांनी उजव्या हाताच्या मधल्या 3 बोटांनी थोडा भंडार आपल्या कपाळाला लावायचा आहे. महिलांनी आपल्या कपाळाला हळदी कुंकू लावायचं. ओम मुनीनाम सप्तकोटीनाम वरदम भक्तवत्सलम दुष्टमर्दन देवेशम वंदेहम हाळसापतीम. श्री सदानंदाचा यळकोट यळकोट यळकोट. जय मल्हार. हात पुसून आपल्या भ्रुकुटी मध्यावर पुरुषांनी कुंकवाचा तिलक लावायचा. ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. हात पुसून घ्या. उजव्या तळ हातावर 4 पळी पाणी घेऊन आपल्याला प्राशन करायचं आहे. ओम ऐं आत्मतत्वम शोधयामि नमः स्वाहा. ओम ह्रीं विद्यातत्वम शोधयामि नमः स्वाहा. ओम क्लीं शिवतत्वम शोधयामि नमः स्वाहा. ओम ऐं ह्रीं क्लीं सर्वतत्वम शोधयामि नमः स्वाहा. तांबडामध्ये हात धुवून घ्या. हात पुसून घ्या. आचमनानंतर आपण प्राणायाम करूया. उजव्या हातात पळीभर पाणी घ्यायचं. ओम प्रणवस्य परब्रह्म ऋषी परमात्मा देवता देवी गायत्री छंद एतेषां प्राणायामे विनियोगः. सरळ हाताने पाणी तांबणात सोडा. हात पुसून घ्या. उजव्या हाताची मधली 2 बोटं आपल्या डाव्या नाकपुडीला लावायची. उजव्या नाकपुडीने श्वास मध्ये घ्यायचा. उजव्या नाकपुडीला अंगठा दाबून मनात गायत्री मंत्र म्हणायचा. डाव्या नाकपुडीवरचे 2 बोटं काढून श्वास बाहेर सोडा. उजव्या हाताच्या 5ही बोटांनी प्रथम उजवा कान, त्यानंतर डावा कान, नंतर तोंडाला हात लावा. ओम आपो ज्योतिरसमृतम ब्रह्मा भूर्भुवस्वरं. हात जोडून ज्या ज्या देवतांचं स्मरण केलं जाईल त्यांना मनोमन नमस्कार करायचा. श्रीमन महागणाधिपताय नमः. ओम श्री मातृपितृभ्यो नमः. ओम श्री कुलदेवताभ्यो नमः. ओम श्री इष्टदेवताभ्यो नमः. ओम श्री ग्रामदेवताभ्यो नमः. ओम श्री स्थानदेवताभ्यो नमः. ओम श्री वास्तुदेवताभ्यो नमः. ओम श्री आदित्यादि नवग्रह देवताभ्यो नमः. ओम श्री सर्वेभ्यो देवेभ्यो नमः. ओम श्री एतत्कर्म प्रधान श्री गंगा महासिका सहित श्री मार्तंड भैरवाय नमः. अभिघ्नमस्तु. ओम सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लंबोदरश्च विकटो विघ्न नाशो गणाधिपा धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचंद्रो गजानन. 12 नामानि हपटे शृणुयादपि विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते. शुक्लांबरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां मंगलम्. येषां हृदयस्थो भगवान् मंगलाय तनं हरि. तदैव लग्नं सुदिनं तदैव ताराबलं चंद्रबलं तदैव विद्याबलं दैवबलं तदैव लक्ष्मीपते ते गुरुव स्मरामि. लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजया. येषां इन्दिवरश्यामो हृदयस्थो जनार्दन. विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णु महेश्वरान् सरस्वती प्रणम्यादो सर्वकार्यार्थसिद्धये. अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यस्सुरासुरै सर्वविघ्नहरस्तस्मै श्रीमन्महागणाधिपतये नमः. सर्वप्रारम्भकार्येषु त्रयस्त्रिभुवनेश्वरा देवादिशन्तनस्सिद्धि ब्रह्मेशान जनार्दन. ओम श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञया प्रवर्तमानस्य अद्यास्मिन् ब्रह्माण्डे भूर्लोके ब्रह्मणो द्वितीय परार्धे विष्णुपदे श्री श्वेतवाराह कल्पे वैवस्वतमन्वन्तरे 28तमे युगे युगचतुष्के कलियुगे प्रथम चरणे जम्बुद्वीपे भरतवर्षे भरतखण्डे दक्षिणापथे रामक्षेत्रे बौद्धावतारे दण्डकारण्यदेशे गोदावर्याः उत्तरे वा दक्षिणे तीरे अस्मिन् वर्तमाने
शार्वरीनाम संवत्सरे मार्गशीर्ष मासे शुक्ल पक्षे दक्षिणायने हेमंत ऋतौ प्रतिपदातिथौ भौमवासरे मूल दिवस नक्षत्रे धनुराशि स्थिते वर्तमान चंद्रे धनुराशि स्थिते श्रीरवि मकर राशि स्थिते देव गुरौ शेषेषु ग्रहेषु यथा यथम राशि स्थान स्थितेषु सत्सु एवं गुण विशेषण विशिष्टायां शुभ पुण्य तिथौ. प्रधान संकल्प घेऊया. उजव्या हातात पाणी घ्यायचं, 2 दाणे अक्षता, 1 फूल. संकल्प म्हणायचा. मम आत्मनः श्रुती स्मृती सकल शास्त्र पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम. आपापल्या गोत्राचा उच्चार करा. म्हणायचं गोत्र उत्पन्नानाम, स्वतःच्या नावाचा उच्चार करा. म्हणायचं नामने, जे जोडीने असतील त्यांनी म्हणा सपत्निकम. सर्वांनी म्हणायचं अहम. मम सकल कुटुंबानाम द्विपाद चतुष्पाद संहितानाम क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थम समस्त मंगल प्राप्त्यर्थम समस्त अभ्युदयार्थम समस्त दुरित शांत्यर्थम भूत प्रेत पिशाच शाकिनी डाकिनी राक्षस वेतालादि भय उपद्रव निरसनार्थम अप्राप्तलक्ष्मी प्राप्त्यर्थम प्राप्तलक्ष्मी चिरकाल संरक्षणार्थम आदित्यादि सकल ग्रहपीडा शांत्यर्थम आधिदैविक आदिभौतिक आध्यात्मिक त्रिविधताप निरसनार्थम राजद्वारे जय प्राप्त्यर्थम व्यवहारे लाभम वर्धनार्थम तथा च मम कुटुंबस्य आंतरिक परस्पर मतभेद निवारण पूर्वकम एकता सिद्ध्यर्थे श्री आदरणीय गुरु प्रणाले सहित श्री कुलदेवी श्री कुलदैवतस्य अखंड अचंचल अभेद्य भक्ति सेवा सान्निध्य प्राप्त्यर्थे श्री कुलधर्म अंगत्वेन श्री मल्हारी षडरात्र उत्सव अंगभूत प्रथम दिने यथाशक्ति यथा ज्ञानेन यथा मिलित उपचार द्रव्येन श्री घटस्थापन कर्म अहम करिष्ये तद अंगत्वेन निर्विघ्नता सिद्ध्यर्थम श्री सिद्धि बुद्धि सहित श्रीमन महागणपति स्मरणम तथा च कलश शंख घंटी दीप पूजनम शरीर शुद्ध्यर्थम षडंगन्यास पूर्वक
अखंडित दीप प्रज्वलनम तथा च प्रथम दिनस्य नागवल्ली मालिका बंधनम तथा च श्री प्राकृत मल्हारी सप्तशती पठन प्रारंभ कर्म अहम करिष्ये. सरळ हाताने पाणी तामणात सोडा. हात पुसून घ्या. हात जोडून गणपतींचं स्मरण करूया. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम सिद्धिबुद्धी सहित श्रीमन् महागणाधिपतये नमः. ध्यायं ध्यायामि नमस्काराणि समर्पयामि. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. उजव्या हातात पाणी घ्या. ओम पृथ्वीती मंत्रस्य मेरुपृष्ठ ऋषी कुर्मो देवता सूतलम छंद आसन पवित्र करणे विनियोगः. सरळ हाताने पाणी तामणात सोडा. हात पुसून घ्या. ज्या आसनावर आपण बसलेलो आहोत त्या आसनाला दोनही हात उताने लावायचे. ओम पृथ्वी त्वया धृता लोका देवी त्वं विष्णुना धृता त्वं च धारय मां देवी पवित्रं कुरुचासनम. उजव्या हातामध्ये पाणी घ्या. ओम अपसर्पन्विति मंत्रस्य वामदेव ऋषी शिवो देवता अनुष्टूप छंदः भूतादि विघ्नोत्सादने विनियोगः. सरळ हाताने पाणी तामणात सोडा. हात पुसून घ्या. आपल्या डाव्या हातावर अक्षता घ्यायचा. त्यावर उजवा हात झाकायचा. ओम अपसर्पन्विति ते भूता ये भूता भूमि संस्थिता ये भूता विघ्न कर्ता रस्ते नश्यन्तु शिवाज्ञया अपक्रामन्तु भूतानि पिशाचा सर्वतो दिशाम सर्वेषाम विरोधेन पूजा कर्म समारंभे. पूर्वेपासून आठही दिशा वर खाली अशा पद्धतीने दाही दिशेला दोन दोन दाणे अक्षता व्हायच्या आहेत. ओम प्राचाम रक्षतु मामेंद्री अग्नयामग्निदेवता दक्षिणेव तु वाराही नैऋत्यां खड्गधारिणी प्रतिमचां वारुणी रक्षेद वायव्यां मृगवाहिनी उदिं चापातु कौमारी ऐशान्यां शूलधारिणी ऊर्ध्वं ब्रह्माणि मे रक्षेद अधस्ताद वैष्णवी तथा. उरलेल्या अक्षता आपल्या उजव्या हातात घ्या. आजूबाजूला विखरून द्यायच्यात. एवं दश दिशो रक्षेत चामुंडा शववाहना. उजव्या हाताचा अंगठा अंगठा शेजारचा बोट आपल्या समोर जमिनीला लावायचा. ओम देवा आयांतु यात धाना उपयांतु विष्णू देवजनम रक्षस्व भूमो प्रादेश कुर्यात. हात काढून घ्यायचा. आपल्या डाव्या पायाची टाच जमिनीवर आदळायची. जमिनीवर म्हटले बरं बहुतेक सेवेकरी आसनावरच आदळतात. अजूनही जमिनीवर आसनाबाहेर. ओम तीक्ष्ण दंष्ट्र महाकाय कल्पांत दहनोपम भैरवाय नमस्तुभ्यम मनुज्ञानातुमर्हसी. न्यास करायचे. उजवा हात आपल्या हृदयाला लावायचा. हृदय देवाने सर्वांना डावीकडे दिलंय त्यामुळे चाचपू नका. बरोबर डाव्या ठिकाणी. ओम भूर्भुवस्व हृदयाय नमः मस्तकाला. ओम भूर्भुवस्व शीर्षे स्वाहा शेंडीला. ओम भूर्भुवस्व शिखाय वशट कवच. ओम भूर्भुवस्व कवचाय हुम नेत्रत्रय. ओम भूर्भुवस्व नेत्रत्रयाय वौषट अस्त्र. ओम भूर्भुवस्व अस्त्राय फट. एक फूल घ्यायचं. ते फूल अष्टगंध अक्षता हळदी कुंकवामध्ये बुडवून कलशामध्ये वाहायचं. जो कलश आपण पाण्याने वरून पूजेला घेतला आहे त्यावर उजवा हात ठेवायचा. ओम कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्र समाश्रिता मूले स्वस्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृता कुक्षौ तु सागरा सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा ऋग्वेदो यजुर्वेद सामवेदो यथर्वणा अंगेश सरिता सर्वं कलशं तु समाश्रिता अत्र गायत्री सावित्री शांति पुष्टि करी तथा सर्वे समुद्र सरितस्तीर्थानि जलदानदा आयान्तु देव पूजार्थं दुरितक्षयकारकः गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु. कलश देवताभ्यो नमः. सकल पूजार्थे गंधाक्षदा पुष्पाणि हरिद्राम कुंकुमं सकल सौभाग्य द्रव्याणि प्रार्थना पूर्वक नमस्काराणि समर्पयामि. कलशातलं थोडं पाणी पूजेच्या पेल्यामध्ये घ्यायचं. आपल्याला चौरंगावरचा शंख घ्यायचा. तो स्वच्छ धुवायचा स्वच्छ पुसायचा. त्यात पाणी भरून त्यांच्या जागेवर ठेवायचा.
ओम शंखादो चंद्रदेवत्यं कुक्षो वरुणदेवता पृष्ठे प्रजापतिश्चैव अग्रे गंगा सरस्वती त्रैलोक्यानि तीर्थानि वासुदेवस्तचाज्ञया शंखे तिष्ठेन्ति विप्रेन्द्र तस्मां शंखं प्रपूजयेत् त्वं पुरा सा गुरुत्पन्ना विष्णुना विद्रुतकरे निर्मितः सर्वदेवश्च पांचजन्य नमोस्तुते। ओम पांचजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नो शंख प्रचोदयात्। शंखाला अष्टगंध, फूल आणि बेलपत्र व्हायचं। शंख देवताभ्यो नमः। सकल पूजार्थे गंध, पुष्प, बिल्वदलपत्राणि समर्पयामि। सर्वोपचारार्थे प्रार्थनापूर्वक नमस्काराणि समर्पयामि। पूजेची घंटा स्वच्छ धुवून पुसून जागेवर ठेवायची। ओम आगमनार्थ देवानां गमनार्थ तुरक्षसां कुरु घंटारभं तत्र देवता आवाहन लक्षणम। त्यांना गंध, अक्षता, हळदी कुंकू, फूल आणि बेलपत्र व्हायचं। घंटी देवताभ्यो नमः। सकल पूजार्थे गंध, अक्षत, पुष्पाणि समर्पयामि। हरिद्राम कुंकुमं सकल सौभाग्य द्रव्याणि बिल्वदलपत्राणि समर्पयामि। प्रार्थनापूर्वक नमस्काराणि समर्पयामि। घंटी वाजवून जागेवर ठेवा। घंटी नादम कुर्यात। एक फूल, गंध, अक्षता, हळदी कुंकुमध्ये बुडवून आपल्या पूजेच्या दिव्याला व्हायचं, नमस्कार करायचा। ओम भोदीपम शिवरूपस्थं कर्म साक्षी हविघ्नकृत यावत् कर्म समाप्ति स्यात् तावत् त्वं सुस्थिरो भव। दीपदेवताभ्यो नमः। सकल पूजार्थे गंधाक्षदा पुष्पाणि हरिद्राम कुंकुमं सकल सौभाग्य द्रव्याणि प्रार्थनापूर्वक नमस्काराणि समर्पयामि। आता आपलं पूजन आणि पाठ होई पावेतो या दिव्यातलं तूप संपू द्यायचं नाही, हा अखंड ठेवायचा आहे आपल्याला। शंखातलं थोडं पाणी पूजन केलेल्या कलशामध्ये काढायचं, पेल्यामध्ये काढायचं, शंख जागेवर ठेवायचा। पेल्यातलं किंचित पाणी आपल्या उजव्या हातावर घ्यायचं। हे पाणी सर्व पूजा साहित्य आणि घटाच्या आजूबाजूने शिंपडायचं। ओम अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोपि वा यः स्मरेत् पुंडरीकाक्षं सभायभ्यंतरं शुचिः सर्वं शुचिः। आता मुख्य घटस्थापनेला आपण सुरुवात करत आहोत, म्हणून टोपलीला आणि मधल्या मातीला उताने हात लावायचे। ओम सर्वेषामाश्रया भूमिर्वराहेण समुद्रता अनंत सस्य दात्री या ताम नमामि वसुंधरान। घटाच्या आजूबाजूला धान्य पेरायचं, त्यावर पाणी शिंपडायचं। ओम यासाम्य कसोमो राजा शोभना स्मृता औषध प्रक्षपा मित्र ता अद्य कलशार्चने। घटाला दोनही हात उताने लावायचे। ओम कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्र समाश्रिता मूले स्वस्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृता कुक्षौ तु सागरा सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा ऋग्वेदो यजुर्वेद सामवेदो यथर्वणा अंगैश्च सरिता सर्वं कलशं तु समाश्रिता अत्र गायत्री सावित्री शांति पुष्टि करितथा सर्वे समुद्र सरितस्तीर्थानि जलदानदा आयान्तु देव पूजार्थं दुरितक्षयकारकः। घटामध्ये पाणी भरून द्यायचं। ओम गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु। एक फूल गंधात आणि हळदीत बुडवून आपल्याला घटात टाकायचं आहे। ओम मलयाचल संभूतं घनसारं मनोहरं हृदयानंदनं दिव्यं चंदनं प्रक्षिपाम्यहं। अष्टगंधाची वाटी डाव्या हातात घ्या। घटाच्या पूर्वेला उतरता गंध म्हणजे वरून खाली लावायचा। ओम पूर्वे ऋग्वेदाय नमः। दक्षिण दिशेला ओम दक्षिणे यजुर्वेदाय नमः। पश्चिमेला आपल्या समोर ओम पश्चिमे सामवेदाय नमः। उत्तरेला ओम उत्तरे अथर्ववेदाय नमः। घटात दुर्वा टाकायच्यात।
ओम तम दुर्वे अमृत जनमासी वंदितासी सुरैरपी सौभाग्य संतती करी सर्व कार्ये शोभना. जी पानं लावलेली आहेत, आंब्याचा डहा लावलाय, त्यांना हात लावायचा. ओम अश्वत्थोदुंबर प्लक्ष च्युतन्यग्रोध पल्लवा पंचभंगा इति ख्याता सर्व कर्म शोभना. त्यात सुपारी टाकायची. ओम फलेन फलितम सर्वम त्रैलोक्यस्य चराचरम कलशेस्मिन् क्षिपामीदम सर्व कर्म फलप्रदम. 2 दाणे अक्षता. ओम कनकम कुलिशम नीलम पद्मराव गतमुक्तिकम एतानि पंचरत्नानि कलशेस्मिन् क्षिपाम्यहम. 16 रुपयाचे नाणे. ओम हिरण्यगर्भ गर्भस्थम हेमबीजम विभावसो अनंत पुण्य फलद मतशांती प्रयच्छ मे. कंठाच्या सुताला स्पर्श करायचा. ओम सूत सूक्ष्म सुख स्पर्शम मीशानादे प्रियम सदा वासो हि सर्व देवतम देहालंकरणम परम. खंडोबांचं तामण घटावर ठेवायचं. ओम पूर्णपात्रमिदं दिव्यं शीततंदूलपूरितं देवता स्थापनायैव कलशे स्थापयाम्यहं सुप्रतिष्ठितमस्तु. एक फूल, गंध, अक्षता, हळदी कुंकवामध्ये बुडून घटाच्या बुडा लावायचं. ओम श्री घटरूपिणी वरुण देवताभ्यो नमः. सकल पूजार्थे गंधाक्षदा पुष्पानि हरिद्राम कुंकुमं सकल सौभाग्य द्रव्यानि प्रार्थना पूर्वक नमस्काराणि समर्पयामि. घटस्थापनेनंतर आपण अखंड दीप प्रज्वलित करणार आहोत. म्हणून अखंड दीप प्रज्वलित केल्यानंतर 6 दिवसांपर्यंत तो दिवा अखंड राहील. त्यामध्ये तेल व्यवस्थित असेल, वात व्यवस्थित असेल याची काळजी घ्यायची आहे. जर दिव्यावर काजळी आली तर ती काजळी काढण्या अगोदर बाजूला एक छोटासा दिवा त्याच दिव्यावरनं प्रज्वलित करून ठेवायचा. नंतर या दिव्याची काजळी काढत असताना जर कधी तो दिवा विझला जरी तरी तो अखंड चालू असेल त्या दिव्याच्या रूपाने पुन्हा त्या दिव्यावरनं हा दिवा आपण प्रज्वलित करू शकतो. याला म्हणतात अखंड दीप प्रज्वलन. सुरुवात करूया. ओम अखंडम दीपकम देव प्रीतये षडरात्रकम उज्ज्वालये अहोरात्र एकचित्त दृढव्रत. अस्मिन् क्षेत्रे अखंड दीपनाथ प्रज्वलयामि. अखंड दिव्यांना एक फूल, गंध, अक्षता, हळदी कुंकवामध्ये बुडून व्हायचं. ओम अखंड दीपनाथाय नमः. सकल पूजार्थे गंधाक्षदा पुष्पानि हरिद्राम कुंकुमं सकल सौभाग्य द्रव्यानि प्रार्थना पूर्वक नमस्काराणि समर्पयामि. आता खंडोबांच्या मुख्य पूजनाला आपण सुरुवात करणार. हात जोडून खंडोबांचं ध्यान करूया. ओम ध्यायेन मल्लारिदेवं कनकगिरिनिभं माळसाभूषिताङ्कं श्वेताश्वं खड्गहस्तं विबुधबुधगणैः सेव्यमानं कृतार्थे युक्ताङ्घ्रिं दैत्यमूर्ध्निं डमरुविलसितं नैषचूर्णाभिरामं नित्यं भक्तेषु तुष्टं स्वगणपरिवृतं नित्यमोंकाररूपम्. ओम श्री गंगा महासिका सहित श्री मार्तंड भैरवाय नमः. ध्यायं ध्यायामि नमस्काराणि समर्पयामि. खंडोबांच्या टाकाला एक बेलपत्र वाहून टाक अभिषेकाच्या तामणात घ्यायचा. ओम आगच्छ देव देवेश तेजराशो जगत्पते क्रियमाणां मया पूजां गृहाण सुरसत्तमम्. ओम श्री गंगा महासिका सहित श्री मार्तंड भैरवाय नमः. आवाहनार्थे बिल्वदलपत्राणि समर्पयामि. आवाहयामि. परत एक बेलपत्र घटावर व्हायचं आहे. ओम नानारत्न समायुक्तं कार्तस्वर विभूषितं आसनं देव देवेश प्रत्याच प्रतिगृह्यताम्. ओम श्री गंगा महासिका सहित श्री मार्तंड भैरवाय नमः. आसनार्थे बिल्वदलपत्राणि समर्पयामि. आता अभिषेकाला आपण प्रारंभ करणार. सर्वात प्रथम टाकामधील श्री म्हाळसा मातेंच्या प्रतिमेवर अभिषेक करायचा. अभिषेकं कुर्यात. अथ तंत्रोक्त रात्री सुक्तम श्री गणेशाय नमः.
ओम विश्वेश्वरीं जगद्धात्रीं स्थितिसंहारकारिणीं निद्रां भगवतीं विष्णोरतुलां तेजसप्रभुः। ओम ब्रह्मोवाच त्वं स्वाहा त्वं स्वधा त्वं हि वषट्कार स्वरात्मिका सुधा त्वमक्षरे नित्ये त्रिधा मात्रात्मिका स्थिता अर्धमात्रा स्थिता नित्या यान्नुच्चार्या विशेषतः त्वमेव संध्या सावित्री त्वं देवी जननी परा त्वयेतद्धार्यते विश्वं त्वयेतत्सृज्यते जगता त्वयेतत्पाल्यते देवी त्वमस्यन्ते च सर्वदा विसृष्टौ सृष्टिरूपा त्वं स्थितिरूपा च पालने तथा स्मृतिरूपान्ते जगतोऽस्य जगन्मये महाविद्या महामाया महामेधा महास्मृतिः महामोहा च भवति महादेवी महासुरी प्रकृतिस्त्वं च सर्वस्य गुणत्रय विभाविनी कालरात्रिर्महारात्रि मोहरात्रिश्च दारुणा त्वं श्रीस्त्वं ईश्वरी त्वं ह्रीस्तं बुद्धिर्बोधलक्षणा लज्जा पुष्टिस्तथा तुष्टिस्त्वं शान्तिः क्षान्तरेव च खड्गिनी शूलिनी घोरा गदनी चक्रिणी तथा शंकिनी चापिनी बाणभुषुण्डी परिघायुधा सौम्यां सौम्यतरा शेष सौम्यं भिस्तति सुन्दरी परापराणां परमा त्वमेव परमेश्वरी यच्च किञ्चित् क्वचिदस्तु सदसद्वाखिलात्मिके तस्य सर्वस्य या शक्ति सा तं किं स्तूयसे तदा यया त्वया जगत्सृष्टा जगत्पत्यतियो जगत सोऽपि निद्रावशं नीतकस्त्वां स्तोतु महेश्वर विष्णु शरीरग्रहणमहमीशान एव च कारितास्तेऽतो तस्त्वां कः स्तोतुं शक्तिमान् भवेत् सा त्वमित्थं प्रभावे स्वेरुर्दारेर्देवी संस्तुता मोहयैतो दुरादर्शा वसुरो मधुकैटभो प्रबोधं च जगत्स्वामी नियतामच्युतो लघु बोधश्च क्रियतामस्य हन्तुमयितो महासुरो रात्रि सुक्तं श्री महाशिकार्पणमस्तु। रुद्राभिषेक आपण सुरुवात करत आहोत। आता खंडोबांच्या टाकातील श्री खंडोबांच्या प्रतिमेवर अभिषेक सुरू करायचा। श्री गणेशाय नमः। हरि ओम ईडा देवहुर्मनुर्यत्ननिर्बृहस्पतिरुक्तामदानिशग्निं सिषद् विश्वे देवाः सुप्तवाचः पृथिवीर्मातर्मामाहिग्निं श्रीर्मधुं मनिष्ये मधुजनिष्ये मधुवक्ष्यामि मधुवदिष्यामि मधुमतिं देवेभ्यो वाचमुद्यासग्निं शुश्रूषेण्यां मनुष्यभ्यस्तं मा देवा अवन्तु शोभायै पितरो अनुमोदन्तु। ओम शान्ति शान्ति शान्तिः। हरि ओम नमस्ते रुद्रमन्नव उतो तैषवे नमः। नमस्ते अस्तु धन्वने बाहुभ्यामुतते नमः। यात ईशु शिवतमा शिवं बभुवते धनुः शिवा शरव्या यातव तया नो रुद्रमृडय याते रुद्रशिवा तनुरघोरा पापकाशिनी तया नस्तनुवाशन्तमया गिरिशन्ता विचाकशिः यामिषुं गिरिशन्त हस्ते बिभर्षस्तवे शिवां गिरित्रतां कुरु माहिग्निं सिः पुरुषं जगत शिवेन वचसा त्वा गिरिशाच्छा वदामसि यथा न सर्वमिज्जगद्यक्ष्मग्निं सुमना असत अद्य वोचत दिवक्ता प्रथमो देव्योऽभिषक अहिग्निं च सर्वाज्जम्बे सर्वांश्च यातु धान्यः असो यस्ताम्रो अरुण उत बभ्रु सुमङ्गलः ये चेमाग्निं रुद्रा अभितो दिक्षु श्रिताः सहस्रशो वैशाग्निं हेड एमहे असो यवसरपति नीलग्रीवो विलोहितः उतैनं गोपा अदृशन्यदृशन्युदाहार्यः उतैनं विश्वाभूतानि स दृष्टो मृडयातिनः नमो अस्तु नीलग्रीवाय सहस्राक्षाय मीडुषे अथो ये अस्य सत्वानो हम तेभ्यो करम नमः। प्रमुञ्च धनवनस्तमु भयोरात्नीर्योर्जां याश्च ते हस्त ईशव पराता भगवो वप अवत्यत्तदनुस्त्वग्निं सहस्राक्षशते शुदे निशिर्यशल्यानां मुखा शिवो नः सुमना भव विज्जन् धनुकपरदिनो विशल्यवान् वाग्निमुत अनेशन्यस्तेशव आभुरस्तनिषङ्गतिः याते हेतिर्मीदुष्टम हस्ते बभुवते धनुः तयास्मान् विश्वतस्त्वमयक्ष्मया परिम्बुज नमस्ते अस्त्वायुधाया नातताय धृष्णवे उभाभ्यामुतते नमो बाहुभ्यां तव धन्मने परिते धन्मनो हेतिर्रस्मान् वृणक्तु विश्वतः अथो य ईशुधिस्तवारे अस्मिन् निदेहि तम नमो हिरण्यवाहवे सेनान्ये दिशां च पतये नमो नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यः पशूनां पतये नमो नमः सस्मिञ्जराय तुषिमते पथिनां पतये नमो नमो बब्लुषाय व्याधिन्यन्नानां पतये नमो नमो हरिकेशायोपवितने पुष्टानां पतये नमो नमो भवस्य हेत्यै जगतां पतये नमो नमो रुद्रायात्ताविने क्षेत्राणां पतये नमो नमः सूताय हन्त्याय वनानां पतये नमो नमो रोहिताय स्तपतये वृक्षाणां पतये नमो नमो मन्त्रिणे वाणिजाय कक्षाणां पतये नमो नमो भुवन्तये वारिवस्कृताय औषधीनां पतये नमो नमो उच्चरघोषाय क्रन्दयते पत्तिनां पतये नमो नमः कृष्णविताय धावते सत्वनां पतये नमः।
नमः समानाय निव्याधिन आव्याधिनां पतये नमो नमः ककुबाय निषङ्गिणे स्तेनानां पतये नमो नमो निषङ्गिण ईषदमते तस्करणां पतये नमो नमो वञ्चते परिवञ्चते स्थायुनां पतये नमो नमो निचरवे परिचरायारण्यानां पतये नमो नमः सुखाविद्भ्यो जिगाग्निं सद्ममुष्णतां पतये नमो नमो स्निग्धो नक्तं चरद्भ्य प्रकृन्तानां पतये नमो नमो उष्णीषणे गिरिचराय कुलुञ्चानां पतये नमो नमः इषुमभ्यो धन्वाविभ्यश्च वो नमो नमः आतन्वानि प्रतिददानेभ्यश्च वो नमो नमः आयच्छद्भ्यो विसृजद्भ्यश्च वो नमो नमः अस्त्यद्भ्यो विन्दद्भ्यश्च वो नमो नमः आसिनेभ्यश्चयानेभ्यश्च वो नमो नमः सपद्भ्यो जागरद्भ्यश्च वो नमो नमः तिष्ठद्भ्यो धावद्भ्यश्च वो नमो नमः सभाभ्यः सभापतिभ्यश्च वो नमो नमः अश्वेभ्यो अश्वपतिभ्यश्च वो नमः नमः आव्याधिनिभ्यो विविधन्तिभ्यश्च वो नमो नमः उग्नाभिस्त्रुग्निमतिभ्यश्च वो नमो नमः गुरुस्सेभ्यो गुरुस्पतिभ्यश्च वो नमो नमः व्रातिभ्यो व्रातपतिभ्यश्च वो नमो नमो गणेभ्यो गणपतिभ्यश्च वो नमो नमो विरूपेभ्यो विश्वरूपेभ्यश्च वो नमो नमः महद्भ्यक्षुलकेभ्यश्च वो नमो नमः रथिभ्यो रथेभ्यश्च वो नमो नमः रथेभ्यो रथपतिभ्यश्च वो नमो नमः सेनाभ्यः सेनानिभ्यश्च वो नमो नमः क्षत्रुभ्यः संग्रहीतृभ्यश्च वो नमो नमः तक्षद्भ्यो रथकारेभ्यश्च वो नमो नमः कूलालेभ्यः कर्मारेभ्यश्च वो नमो नमः पुञ्जिष्टेभ्यो निषादेभ्यश्च वो नमो नमः इषुकृद्भ्यो धनवन्कृभ्यश्च वो नमो नमः मृगेभ्यश्वनिभ्यश्च वो नमो नमः अश्वभ्यो अश्वपतिभ्यश्च वो नमः नमो भवाय च रुद्राय च नमः शर्वाय च पशुपतये च नमो नीलग्रीवाय च शितिकण्ठाय च नमः कपरदने च विप्तकेशाय च नमः सहस्राक्षाय च शतधन्वने च नमो गिरीशाय च शिपिविष्टाय च नमः विडुष्टमाय च यशुमते च नमः ह्रस्वाय च वामनाय च नमः बृहते च वरस्यसे च नमो वृद्धाय च संवृद्धवने च नमः अग्रियाय च प्रथमाय च नमः आश्वे च जिराय च नमः शीघ्रियाय च शिभ्याय च नमः ऊर्म्याय च वस्वन्याय च नमः स्तोत्रस्याय च दीप्याय च नमः ज्येष्ठाय च कनिष्ठाय च नमः पूर्वजाय च परजाय च नमः मध्यमाय च अपकल्भाय च नमः जगद्न्याय च बुद्ध्याय च नमः सौभ्याय च प्रतिसर्याय च नमो याम्याय च क्षेम्याय च नमः ऊर्वर्याय च खल्याय च नमः श्लोक्याय च वस्वन्याय च नमो वन्याय च कक्षाय च नमः श्रवाय च प्रतिश्रवाय च नमः आशुषेनाय च श्रुताय च नमः शूराय च भिन्दते च नमो वर्मिणे च वरुतने च नमः विलिमिने च कवचने च नमः श्रुताय च श्रुतसेनाय च नमः दन्दुभ्याय च हनन्याय च नमो दृष्णवे च परमृषाय च नमो दूताय च परहिताय च नमो निषङ्गणे च शुद्धिमते च नमः तीक्ष्णशवे च युधने च नमः स्वायुधाय च सुधन्वने च नमः श्रुत्याय च पथ्याय च नमः काट्याय च निप्याय च नमः सुद्याय च सरस्याय च नमो नाद्याय च वैशन्ताय च नमः कुप्याय च वट्टाय च नमो वर्षाय च नमो मेध्याय च विद्युत्याय च नमः इद्रियाय च तप्याय च नमो वात्याय च रेश्म्याय च नमो वास्तव्याय च वास्तुताय च नमः सोमाय च रुद्राय च नमः ताम्राय च अरुणाय च नमः शङ्गाय च पशुपतये च नमः उग्राय च भीमाय च नमः अग्रे बधाय च दूरे बधाय च नमो हन्त्रे च हनीयसे च नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यो नमस्ताराय नमः शम्भवे च मयो भवे च नमः शङ्कराय च मयस्कराय च नमः शिवाय च शिवतराय च नमः तीर्थ्याय च कुल्याय च नमः पार्याय च वार्याय च नमः प्रतरणाय च तरणाय च नमः आतार्याय च लाद्याय च नमः शष्प्याय च भिन्याय च नमः सिखत्याय च प्रभाह्याय च नमः ईरिण्याय च प्रपत्याय च नमः किग्निमशीलाय च क्षयणाय च नमः कपर्दिने च पुलस्तये च नमः गोष्ठ्याय च गुरह्याय च नमः तल्प्याय च गेह्याय च नमः काट्याय च गौरुरेष्ठाय च नमो हृदयाय च नवेष्प्याय च नमः पाग्निं सव्याय च रजस्याय च नमः शुष्क्याय च हरित्याय च नमः लोप्याय च लप्याय च नमः ऊर्म्याय च सुर्म्याय च नमः पर्णाय च पर्णशब्दाय च नमः पुगुर्माणाय चाभिघ्नते च नमः आक्षिदते च प्रक्षिदते च नमो वक्रिकेभ्यो देवानाग्निमृदयेभ्यो नमो विक्षणकेभ्यो नमो विचिन्वयत्केभ्यो नमः निरतेभ्यो नमामि वत्केभ्यः द्रापे अंधस्पते दरिद्रनीललोहित येषां पुरुषाणामेषां पशूनां मा भेर्मारुमो येषां किञ्चना ममता याते रुद्रशिवा तनुः शिवा विश्वा हवेशजी शिवा रुद्रस्य वेशजी तया नो मृडजीवसे इमाग्निमृद्राय तपसे कपर्दने क्षयदुराय परब्राह्महे मतिं यता नक्षम सद्वीपदे चतुष्पदे विश्वं भ्रष्टं ग्रामे अस्मिन्नातुरं मृडानुरुद्रोतनो मयि स्कृते क्षयदुराय नमसा विधेमते यश्चं च योश्च मृडाय जय पिता तदश्याम तौ रुद्रप्रणीतौ मानो महान्तमुत मानो अरवकं मान उक्षन्तमुत मान उक्षितमा मानो वदिपीतरं मौतमातरं प्रियामानस्तनो रुद्ररीरिषः मानस्तोकितनये मान आयुषी मानकोषु मानो अश्वेषु रिरिषः वीरान् मानो रुद्रभामितो वदिर्हविष्मन्तो नमसा विधेमते आरात्ते गोग्न उत पुरुषग्ने क्षयदुराय सुं नमस्ते ते यस्तु रक्षा च नो अधिचदेव ब्रह्यदाचन शरमयश्च दीवरः स्तु हि श्रुतं गर्तसदं युवानं मृगं न भीममुपहत्नुमुग्रमं मृडाचरित्ररुद्रस्तवानो अन्यं
ते अस्मन्निवपन्तु सेनाः परिणो रुद्रस्य हेतुर्वणक्तु परित्वेषस्ति दुर्मतिरगायोः अवस्थिरां मगवद्वस्तनुष्वमीडवस्तोकायतनयाय मृडय मीडुष्टम शिवतम शिवो नः सुमना भव परमे वृक्ष आयुधं निधाय कृत्तिं वसान आचर पिनाकं बिभ्रदागहि विकिरीद विलोहित नमस्ते अस्तु भगवः यास्ते सहस्रग्निं हेतयोन्यमस्मन्निवपन्ततः सहस्राणि सहस्रदा बाहोत्सवयतयः तासामीशानो भगवः पराचीना मुखा कृदे सहस्राणि सहस्रशो ये रुद्रादिभूम्यां तेषाग्निं सहस्रयोजनवधन्वानि तनमसि अस्मिन् महन्त्रणव्यन्तरिक्षे भवा अधि नीलग्रीवाः शितिकण्ठा शरवा अदक्षमाचरः नीलग्रीवाः शितिकण्ठा दिवग्निं रुद्रा उपश्रितः ये वृक्षेषु सस्पिञ्जरा नीलग्रीवा विलोहितः ये भूतानामधिपतयो विशिखा सक्कपर्दिनः ये अन्नेषु विदन्ति पात्रेषु बिबितो जनान् ये पथां प्रतिरक्षय एलब्रदा यवयुधः ये तीर्थानि विचरन्ति सुरकावन्तनिषङ्गणः य एतावन्तश्च भूयाग्निं सच्चदुषो रुद्रावितस्तिरे तेषाग्निं सहस्रयोजनवधन्वानि तनमसि नमो रुद्रेभ्यो पृथिव्याग्निमन्तरिक्षे ये दिवि एषामन्नं वातवर्षिमीशवस्तेभ्यो दश प्राचीर्दश दक्षिणादश प्रचितिर्दशोर्दिचिर्दशोर् ऊर्ध्वास्तेभ्यो नमस्ते नो मृडयन्तु ते यं द्विष्टो यश्नो द्वेष्टि तं वोजं वे ददामि ॐ हौं ॐ जुं ॐ सः ॐ भू ॐ भुव ॐ स्वः ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दनान् मृत्युर्मुक्षीय मामृतात् ॐ स्वः ॐ भुव ॐ भू ॐ सः ॐ जुं ॐ हौं ॐ ओम अग्ना विष्णु सजोस सेमा वर्धन्तु वां गिरः दुम्निर्वाजे विरागतम् ओम वाजश्च मे प्रस्वश्च मे प्रैतिश्च मे प्रसितिश्च मे धीतिश्च मे क्रतुश्च मे स्वरश्च मे श्लोकश्च मे श्रावश्च मे श्रुतिश्च मे ज्योतिश्च मे सुवश्च मे प्राणश्च मे अपानश्च मे वानश्च मे असुश्च मे चित्तं च म अदितं च मे वाक्च मे मनश्च मे चक्षुश्च मे श्रोत्रं च मे दक्षश्च मे बलं च म ओजश्च मे सहच्च म आयुश्च मे जरा च म आत्मा च मे तनु च मे शर्म च मे वर्म च मे अङ्गानि च मे स्थानि च मे परुग्निं शी च मे शिरराणि च मे ज्यैष्ठ च म आधिपत्यं च मे मनुच्च मे भामच्च मे अमच्च मे अम्बच्च मे जयमा च मे महिमा च मे वरिमा च मे प्रतिमा च मे वर्ष्मा च मे द्राग्व्या च मे वृद्धं च मे वृद्धि च मे सत्यं च मे श्रद्धा च मे जगच्च मे धनं च मे वशच्च मे त्विषिच्च मे क्रीडा च मे मोदच्च मे जातं च मे जनिष्यमाणं च मे सूक्तं च मे सुकृतं च मे वित्तं च मे वेद्यं च मे भूतं च मे भविष्यच्च मे सुगं च मे सुपतं च म वृद्धं च म वृद्धिश्च मे क्लुप्तं च मे क्लुप्तिश्च मे मतिश्च मे सुमतिश्च मे शन च मे मयच्च मे प्रियञ्च नुकामच्च मे कामच्च मे सौमनसच्च मे भद्रं च मे श्रेयश्च मे वसच्च मे यशश्च मे भगच्च मे द्रवणं च मे यन्ता च मे धर्ता च मे क्षेमच्च मे धृति च मे विश्वं च मे महच्च मे सव्विच्च मे ज्ञात्रं च मे सूच्च मे प्रसूच्च मे सिरं च मे लय च म अमृतं च मे अमृतं च मे यक्ष्मं च मे नमच्च मे जीवातुच्च मे दीर्घायुत्वं च मे अनमित्रं च मे अभयं च मे सुगं च मे शयनं च मे सुषा च मे सुदिनं च मे ऊर्क् च मे श्रुता च मे पयच्च मे रसच्च मे घृतं च मे मधुच्च मे सग्निश्च मे सपितिश्च मे कृषिश्च मे वृष्टिश्च मे जैत्रं च म औद्भिद्यं च मे रयिच्च मे राय च मे पुष्टं च मे पुष्टि च मे विभु च मे प्रभु च मे बहु च मे भूयच्च मे पूर्णं च मे पूर्णतरं च मे अक्षितिच्च मे कुयवाच्च मे अन्नं च मे अक्षुच्च मे व्रियच्च मे यवाच्च मे माशाच्च मे तिलाच्च मे मुग्धाच्च मे खलवाच्च मे गोधुमाच्च मे मसुराश्च मे प्रेङ्गमच्च मे अणवच्च मे शामाकाश्च मे निवाराश्च मे अश्माच मे मृतिका च मे गिरियच्च मे पर्वताच्च मे सकताच्च मे वनस्पतयश्च मे हिरण्यं च मे अयच्च मे सिसं च मे त्रपुच्च मे शामं च मे लोहं च मे अग्निच्च म आपच्च मे विरुधश्च म औषधयच्च मे कृष्टपच्चं च मे अकृष्टपच्चं च मे ग्राम्यच्च मे पुष्प अरण्याश्च यज्ञेन कल्पन्तां वित्तं च मे वित्ति च मे भूतं च मे भूति च मे वसु च मे वस्तिश्च मे कर्मच्च मे शक्तिश्च मे अर्थच्च म एमच्च म इतिश्च मे गतिश्च मे अग्निश्च म इंद्रच्च मे सोमश्च म इंद्रच्च मे सविताश्च म इंद्रच्च मे सरस्वती च म इंद्रच्च मे पूषा च म इंद्रच्च मे बृहस्पति च म इंद्रच्च मे मित्रच्च म इंद्रच्च मे वरुणश्च म इंद्रच्च मे त्वष्टा च म इंद्रच्च मे धाता च म इंद्रच्च मे विष्णुश्च म इंद्रच्च मे अश्विनौ च म इंद्रच्च मे मर्तश्च म इंद्रच्च मे विश्वे च मे देवा इंद्रच्च मे पृथ्वी च म इंद्रच्च मे अंतरिक्षं च म इंद्रच्च मे द्यौश्च म इंद्रच्च मे दिशच्च म इंद्रच्च मे मूर्धा च म इंद्रच्च मे प्रजापतिश्च म इंद्रच्च मे अग्निं सूच्च मे रश्मिश्च मे आदाभिश्च मे अधिपतिश्च म उपाग्निं सूच्च मे अन्तर्यामच्च म ऐन्द्रा वायवच्च मे मैत्रा वरुणश्च म अश्विनच्च मे प्रतिप्रस्थानश्च मे शुक्रच्च मे मन्ती च म आग्रणश्च मे वैश्वदेवच्च मे ध्रुवच्च मे वैश्वानरच्च म ऋतुग्रहाच्च मे अतिग्राह्याच्च म ऐन्द्राग्नश्च मे वैश्वदेवच्च मे मर्तुतेयाच्च मे माहेन्द्रश्च म आदित्यश्च मे सावित्रश्च मे सारस्वतच्च मे पौष्णश्च मे पात्निमतच्च मे हरियोजनश्च मे
इदमच मे बर्हिच मे वेदिच मे दिष्णीयाच मे श्रुसच्च मे चमसाश्च मे ग्रावाणश्च मे सुरवश्च मे उपरवाश्च मे अधीशमनच मे द्रोणकलशच्च मे वायुव्यानि च मे पुतभृच्च मे आदवन्यच्च मे अग्निर्धं च मे हविर्धानं च मे गृहाच्च मे सदच्च मे पुरुडाशाच्च मे पचताच्च मे अब्रवतच्च मे स्वगाकारश्च मे अग्निच मे धर्मच्च मे अर्कच्च मे सूर्यच मे प्राणच्च मे यशोमेधच्च मे पृथ्वी च मे अदितिश्च मे दितिश्च मे द्यौश्च मे सप्करिङ्गिलियो दिशच्च मे यज्ञेन कल्पतां मृक्च मे सामच्च मे स्तोमच्च मे यजुच मे दीक्षाच मे तपच्च मे व्रतुच मे व्रतं च मे अहोरात्र्यो वृष्ट्या बृहद्रथन्तरे मे यज्ञेन कल्पितां गर्भाच्च मे वत्साच्च मे त्रैविच्च मे दित्यवाच्च मे दित्यो हि च मे पंच विश्वच मे पंचावी च मे त्रिवत्सच्च मे त्रिवत्साच मे तुर्यवाच्च मे तुर्यो हि च मे षष्ठवाच्च मे षष्ठो हि च मे उक्षाच मे वशाच मे वृषवच्च मे व्यङ्च मे नङ्वाच्च मे धेनुच्च मे आयुर्यज्ञेन कल्पतां प्राणो यज्ञेन कल्पतां मपानो यज्ञेन कल्पतां व्यानो यज्ञेन कल्पतां चक्षुर्यज्ञेन कल्पतां गिरिं श्रोत्रं यज्ञेन कल्पतां मनो यज्ञेन कल्पतां वाग् यज्ञेन कल्पतां मात्मा यज्ञेन कल्पतां यज्ञो यज्ञेन कल्पताम् एका च मे तिस्र च मे पंच च मे सप्त च मे नव च मे एकादश च मे त्रयोदश च मे पंचदश च मे सप्तदश च मे नवदश च मे एकविंशतिश्च मे त्रयोविंशतिश्च मे पंचविंशतिश्च मे सप्तविंशतिश्च मे नवविंशतिश्च मे एकत्रिंशच्च मे त्रयस्त्रिंशच्च मे चतुस्रश्च मे अष्टो च मे द्वादश च मे षोडश च मे विंशतिश्च मे चतुर्विंशतिश्च मे अष्टाविंशतिश्च मे द्वात्रिंशच्च मे षट्त्रिंशच्च मे चत्वारिंशच्च मे चतुश्चत्वारिंशच्च मे अष्टाचत्वारिंशच्च मे वाजश्च प्रसवश्च पीजश्च क्रतुश्च सुवश्च मूर्धा च व्यञ्जनीयश्चान्त्यायनश्चान्त्यश्च भौवनश्च भुवनश्चाधिपतिश्च हरि ओम ईडा देवहुर्मनुर्यज्ञनि बृहस्पतिरुक्तामदानिशग्निं सिषद् विश्वे देवाः सुक्तवाचः पृथ्वीर्मातर्मामाहिग्निं श्रीर्मधुवनिश्चे मधुजनिश्चे मधुवक्ष्यामि मधुवदिष्यामि मधुमतिं देवेभ्यो वाचमुद्यासग्निं शुश्रूषेण्यां मनुष्यभ्यस्तं मा देवा अवन्तु शोभायै पितरो अनुमोदन्तु ओम सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ओम शांति 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 इति रुद्रसूक्तम श्री गंगा महासिका सहित श्री मार्तंड भैरवार्पणमस्तु ओम श्री गंगा महासिका सहित श्री मार्तंड भैरवाय नमः अभिषेक स्नानं समर्पयामि श्री सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार। अभिषेकानंतर खंडोबांचा टाक स्वच्छ देव पुसायच्या कापडाने पुसून घटावर स्थापन करायचा आहे। ओम नर्य प्रज्ञामे गोपाय अमृतत्वाय जीवते जातां जनिष्यमानां च अमृते सत्ते प्रतिष्ठितां सुप्रतिष्ठितमस्तु। घटावर स्थापना केल्यानंतर खंडोबांना आणि म्हाळसा मातांना कपाळी अष्टगंध लावायचा। ओम श्रीखंडम चंदनम दिव्यम गंधाढ्यम सुमनोहरम विलेपनम सुरश्रेष्ठम चंदनम प्रतिगृह्यताम ओम श्री गंगा महासिका सहित श्री मार्तंड भैरवाय नमः विलेपनार्थे चंदनम समर्पयामि। खंडोबांच्या कपाळाला भंडार लावायचा। ओम स्कंदनाभिसमुद्भूते श्री मैराळ प्रियंकरी गौरी प्रिय तडित गौरी लक्ष्मी सुते नमोस्तुते। म्हाळसा मातेंच्या कपाळाला हळदी कुंकू लावायचं। ओम हरिद्रा स्वर्णवर्णाभा सर्व सौभाग्यदायिनी सर्वालंकार मुख्या ही देवी त्वं प्रतिगृह्यतां हरिद्रां चूर्ण संभूतं कुंकुमं कामदायकं वस्त्रालंकरणं दिव्यं देवी त्वं प्रतिगृह्यतां ओम श्री गंगा महासिका सहित श्री मार्तंड भैरवाय नमः विलेपनार्थे चंदनं भंडारचूर्णं हरिद्रां कुंकुमं सकल सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि। खंडोबांना म्हाळसा मातेंना दोन दोन दाणे अक्षता वाहायच्यात। ओम अक्षतास्तंडुला शुभ्रा कुंकुमेन विराजिता मया निवेदिता भक्त्या गृहाण परमेश्वर ओम श्री गंगा महासिका सहित श्री मार्तंड भैरवाय नमः अलंकारार्थे अक्षतान् समर्पयामि। एक एक फूल व्हायचं। ओम माल्यादिनी सुगंधीनी मालत्यादिनी वै प्रभो मया व्रतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम् ओम श्री गंगा महासिका सहित श्री मार्तंड भैरवाय नमः ऋतुकालोद्भव पुष्पाणि समर्पयामि। बेलपत्र व्हायचं।
ओम त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं चत्रयायुधं त्रिजन्म पाप संहारं एकबिल्वं शिवार्पणं दर्शनं बिल्वपत्रस्य स्पर्शनं पापनाशनं अघोर पाप संहारं एकबिल्वं शिवार्पणं काशीवास निवासीनां कालभैरवपूजितं कोटिकन्या महादानम् एकबिल्वं शिवार्पणं ओम श्री गंगा महर्षिका सहित श्री मार्तंड भैरवाय नमः बिल्वदलपत्राणि समर्पयामि। आता खंडोबांना धूपदीप ओवाळून नैवेद्य दाखवायचा आहे आपल्याला। खंडोबांना धूपदीप ओवाळायचा। ओम वनस्पतिरसोत्पन्नो गंधाढ्यो गंध उत्तम आग्रेय सर्व देवानां धूपोयं प्रतिगृह्यतां भक्त्या दीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने त्राहि मां निर्याद घोरात् दीपोयं प्रतिगृह्यतां। ओम श्री गंगा महर्षिका सहित श्री मार्तंड भैरवाय नमः धूपं माग्रापयामि दीपं दर्शयामि। खंडोबांना यथाशक्ती नैवेद्य आपण अर्पण करणार आहोत, म्हणून आपल्या घरी रोज जे काही पदार्थ तयार होतील त्यांचा नैवेद्य खंडोबांना दाखवू शकतो। अगर खडी साखर किंवा कोणतेही मिष्ठान्न आपण त्यांना दाखवू शकतो। आजपासून 6 दिवसांपर्यंत खंडोबा आपल्या घरी विश्रांतीसाठी आहेत, त्यामुळे घरात वादविवाद, घरात कलह हे कोणत्याही प्रकारचे भांडणतंटे होता कामा नये। आनंदी गुणागोविंदाचं वातावरण आपल्या घरामध्ये ठेवायचं, जेणेकरून परमेश्वराला या घरामध्ये कायमस्वरूपी निवास करावा असं वाटेल। म्हणून खंडोबांच्या नैवेद्यावर एक बेलपत्र भातांच्या पदार्थांवर ठेवायचा। छोट्या पाटावर चौकोनी पाण्याचं भरीव मंडल करून त्यावर आपण हे नैवेद्याचं ताट ठेवलेलं आहे। बेलपत्राने या नैवेद्याभोवती 3 वेळा पाणी फिरवूया। ओम नैवेद्यं गृह्यतां देव भक्तिमे ह्यचलां कुरु इप्सितं च वरं देहि परत्र च परां गतिम्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम प्राणाय स्वाहम् अपानाय स्वाहम् व्यानाय स्वाहम् उदानाय स्वाहम् समानाय स्वाहम् ब्रह्मणे अमृतत्वायां स्वाहा। बेलपत्र देठ खंडोबांकडे कडून वर तामणावर ठेवायचं, पळीवर पाणी तामणात सोडा। ओम मध्यपानीयं समर्पयामि। दुसऱ्या बेलपत्राने पुन्हा त्याच नैवेद्याभोवती 3 वेळा पाणी फिरवा। पुनः प्रोक्षः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम प्राणाय स्वामपानाय स्वाम्यानाय स्वामुदानाय स्वामसमानाय स्वाम ब्रह्मणे अमृतत्वायां स्वाहा। परत बेलपत्र वाहून द्या, 3 पळी पाणी तामणात सोडा। ओम उत्तराप्रोक्षणं समर्पयामि हस्तप्रक्षालनं समर्पयामि मुखप्रक्षालनं समर्पयामि। 1 फूल गंध अक्षता हळदी कुंकवामध्ये बुडवून खंडोबांना व्हायचं आहे। करुद्वर्तनार्थे चंदनं तथा च हरिद्राम कुंकुमं सकल सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि। ओम श्री गंगा महर्षिका सहित श्री मार्तंड भैरवाय नमः यथा संपादित नैवेद्यानि समर्पयामि। विड्याच्या सुपारीवर किंचित पाणी व्हायचं। ओम पूगी फलं महादिव्यं नागवल्ली दलैरुतं कर्पूरेला समायुक्तं तांबूलं प्रतिगृह्यतां। जे नारळ किंवा जे काही फळ असेल त्यावर किंचित कुंकू लावून पळीभर पाणी व्हायचं। इदं फलं मया देव स्थापितं पुरतस्तव तेन मे सफलावाप्तिर्भवेत् जन्मनि जन्मनि। दक्षिणेवर किंचित पाणी व्हायचं। ओम हिरण्यगर्भ गर्भस्थं हेमबीजं विभावसो अनंत पुण्यफलद मतशांती प्रयच्छ मे। ओम श्री गंगा महर्षिका सहित श्री मार्तंड भैरवाय नमः मुखवासार्थे पूगी फलं सतांबूलं नारिकेल महाफलं किंचित व्यवहारिक दक्षिणां समर्पयामि। आता आज खंडोबांची स्थापना झाली। 6 दिवसांपर्यंत म्हणजेच घट उत्थापनापर्यंत खंडोबांचा टाक हा जागेवरून हलवायचा नाही।